अंमळनेर येथे नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर या ठिकाणचं इंदिरा भवन जे आहे या ठिकाणी स्ट्रॉंग रूम उभारण्यात आलेला आहे. आपण त्या ठिकाणी आहोत आणि या परिसराला जे आहे जवळपास 10 ते 12 कर्मचाऱ्यांचा रोजचा बंदोबस्त असल्याने या ठिकाणी छावणीचं स्वरूप आलेलं आहे. शस्त्रधारी जे आहेत कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम प्रत्यक्षामध्ये आहे त्या ठिकाणी देखील या सीआरपीएफचे जे जवान आहेत शस्त्रधारी त्यांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला असून रोज कडापार या ठिकाणी दिला जातो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हा संपूर्ण जो परिसर आहे तो सीसीटीव्हीच्या निगराणीखाली या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचा संबंधित जो डिस्प्ले आहे तो या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ठेवण्यात आलेला आहे. उमेदवार असतील किंवा उमेदवारांच्या प्रतिनिधीसाठी या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासाठी जो आहे जो या ठिकाणचा सीसीटीव्ही डिस्प्ले आहे तो उभारण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचा या ठिकाणी कडा पहारा जो आहे पोलीस कर्मचाऱ्यांचा असेल किंवा सीआरपीएफच्या जवानांचा असेल तो या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि मोठा बंदोबस्तामध्ये जे आहे या ठिकाणी जो स्ट्रॉंग रूमची जो आहे कर्मचाऱ्यांच्या वतीने पहारा दिला जातो आहे. 2 डिसेंबर रोजी जो आहे मतदान प्रक्रिया पार पडली होती आणि आता 21 डिसेंबर रोजी जो आहे या ठिकाणी मतमोजणी आणि निकाल पार पडणार आहे. तोपर्यंत हा सशस्त्र कर्मचाऱ्यांचा जो पहारा या ठिकाणी असणार आहे आणि मोठ्या कळा पहारामध्ये जे आहे अंमळनेरच्या स्ट्रॉंग रूमची ईव्हीएमच्या मशीनची जी आहे या ठिकाणी सुरक्षा आणि कडा पहारा या ठिकाणी दिला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आहे. कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.